नमस्कार. मी प्रोफेसर यशराज पारखी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा एक सदस्य. आज खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक धक्कादायक अशी गोष्ट तुमच्या समोर आणणार आहे. नुकताच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्याचबरोबर नांदेडमधील लोकसभेचा सुद्धा निकाल लागला. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर नांदेड लोकसभेमध्ये जो उमेदवार काँग्रेस पक्षाचा खासदार आहे तो साधारणपणे 5,85,000 मतांनी जिंकून आला. त्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मात्र जे काँग्रेस पक्षाचे किंवा महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत, जे म्हणजे आमदार होण्यासाठी निवडणुकीला उभे होते, त्यांना मात्र 4,27,000 एवढं मतदान झालं. म्हणजे नांदेड लोकसभेमध्ये जे मतदार आहेत त्यांना एका वेळेला 2 ठिकाणी बटणं दाबायची होती. म्हणजे एक मतदार ज्या वेळेला निवडणूक केंद्रामध्ये गेला त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा त्याला विधानसभेच्या निवडणुकीसाठी बटन दाबायचं आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याला लोकसभेच्या निवडणुकीसाठीचा उमेदवार निवडायचा आहे. मग यामध्ये ह्या मतदारांचं खरं तर आभार व्यक्त केलं पाहिजे, कारण एका बाजूला त्यांनी मनात ठरवून गेले की काय की जवळजवळ 1,60,000 लोकांनी अगदी क्रॉस वोटिंग केलं. म्हणजे एका ठिकाणी त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला मत दिलं आणि एका ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत दिलं. 1,60,000 मतांचा एवढा फरक होणं शक्य आहे का? या प्रश्नासहित मी या ठिकाणी हा व्हिडिओ थांबवतो. आपणही यावरती कॉमेंट करा आणि नक्की आपल्याला जर विचार पटत असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका. हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जाणून घेऊया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.